आणि इथेच रस्त्याची कंडिशन बघा, मोबाईल बाहेर काढून दाखवतो. मुंबई गोवा हायवे म्हणजे डायव्हर्जन किंग आहे. डायव्हर्जन तर बाबा खूप आहेत. श्री स्वामी समर्थ गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. सो आता आपण निघलोय कुठे, तर आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे 27 ऑगस्टला. तर आपण निघलोय आपल्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी. कुठे चाललोय तर आपण चाललोय श्रीवर्धन म्हसळा. तिकडे पाभरे नावाचं माझं गाव आहे. मी पाभरेला राहतो. कोकणात आहे आपलं गाव. बेसिकली 130 किलोमीटर आपल्याला इकडनं जायचं आहे. सो आता आपण जर्नी चालू करणार आहोत गणपतीसाठीची. आणि आता सामान लोड करूया गाडीमध्ये. थोडंफार सामान आहे गाडीत, अजून गाडी सामान लोड करायचं आहे. मम्मी पप्पा मी, माझी बहीण, तिचा मुलगा म्हणजे माझा भाचा, एवढे जण आम्ही गाडीतनं चाललोय. सो दाखवतो तुम्हाला कसं काय आहे. आणि मेन म्हणजे इश्यू असणार आहे, आपण जाणार आहोत मुंबई गोवा हायवेनी. मुंबई गोवा हायवेचे चर्चे खूप फेमस आहे, तुम्हाला तर माहिती आहे. सो मी लास्ट टाइम जाऊन आलोय, कंडिशन खूप जास्त क्रिटिकल आहे. पण आता गणपती निमित्त चाकरमान्यांसाठी सरकारने काय केलं ते बघूया. रोडची कंडिशन कशी आहे ती तुम्हाला मी दाखवेन. जर खूपच क्रिटिकल असेल तर आपल्याला इलाज नाहीये, कारण की इंदापूर माणगाव हे सगळं पॅक आहे. जेवढे मला येत आहेत आता, ऑब्व्हियसली खूप माणसं गेले त्या इकडनं पनवेलवरनं. सो आपण जर्नी पनवेलवरनं चालू करणार आहोत. वडखालपर्यंत नो डाऊट रस्ते चांगले आहेत, पण त्याच्या पुढे खरी कसरत आहे ती पूर्ण इंदापूर पर्यंत. सो बघूया, रस्ता जर मध्ये तुटला फुटलेला जास्तीच असेल तर आपण रोहावरनं मग आउटरने निघून जाऊ आपल्या गावा साईडला. तिकडचं पण सिनरी खूप चांगलं, रस्ते खूप टकाटक आहेत तिकडचे. म्हणजे स्टेट हायवेज आहेत ते, नॅशनल हायवे नाही आहेत. नॅशनल हायवेला घाबरून आपल्याला स्टेट हायवे पहिल्यांदा जॉईन करायला लागणार आहे. सो स्टेट घेऊन पूर्ण व्हिडिओ बघा, खूप मजा येणार आहे. आणि मेन म्हणजे खूप अपडेट्स भेटणार आहेत तुम्हाला. तर गाडी कुठली घेऊन चाललोय आपण? चाललोय आपली XL6 घेऊन. स्वरू, बहीण, मम्मी आणि सामान. ऑलरेडी थोडं सामान आहे गाडीत. करूया कसं बसं मॅनेज करूया. एक सेड आपल्याला उघडी ठेवायची. आता कसं होईल मला पण माहित नाही, पण बघूया, काहीतरी करूया. गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ. तर निघलोय, सामान कसं कसं पॅक केलंय आणि निघलोय घरात ना. CNG वगैरे काय घ्यायची गरज नाही, मगाशी CNG घेतला होता, फुल केलाय. बघूया, हवा भरायचा माझा प्लॅन आहे. तसे हाय, पण एकदा चेक करून घेऊ. तर भाई POC थांबले, POC काढून घेऊ गाडीची. POC संपले, थांबले बोलतो. पळसपेला पोहोचलो आपण. POC काढून घेऊया गाडीची, संपल्यावर कधीच POC काढून घेऊया, कारण गाड्या एवढ्या निघल्यात ना. आणि आता सीझनचा टाईम आहे, तर मामा असतील काळजी घ्यायला आपली, म्हणून डॉक्युमेंट सगळे ओके ठेवा गाडीचे. बाकी सगळे डॉक्युमेंट ओके आहेत, फक्त POC एक्सपायर झाली होती. तर CNG भरून झाला आपला. आणि आता आपण पळसपेला तिकडे सरळ गेलं की खोपोली, राईटला गेलं की गोवा. आणि इथंच रस्त्याची कंडिशन बघा, मोबाईल बाहेर काढून दाखवतो. तिकडे रोड बनवला नाहीये, पण इथं बनवलाय. थोडासा कॉन्क्रीट टाकलाय, पण इथं पण लय मोठे मोठे खड्डे झाले होते. आता इकडनं लेफ्ट मारलं की आपण आपला गोवा हायवे जॉईन करू. वडखलपर्यंत रस्ते असेच आहेत, कॉन्क्रीटचे आहेत. मध्ये काय थोडं जम्प वगैरे खूप आहे या रस्त्याला, लेवल नाही आहे रस्त्याची. पण पुढे वडखलच्या पुढे आहे बाई कसरत. तर खारपाडा टोलच्या पुढे हॉटेल वैष्णवीला थांबलोय, जेवून घेऊया. किती वाजले, टाइम बघ झालाय 3:49, पण जेवलो नाही अजून. पहिलं जेवण घेऊया. काळा पाणी डन. अभी बॅक टू रोड चलते, फटाफट रस्ता निकालते.
रस्त्याची कंडिशन बघा, बाहेरून दाखवतो एकदा. हा तर आता इकडे ब्लॉक टाकलेत, तरी पण बघा काय अवस्था झाले. पाठी पण खूप सारे खड्डे होते, पण ते पावसामुळे एवढे काय म्हणजे आता नॉर्मल दिसत नाही आहेत. खूप धूळ पण उडते रस्त्यावरती आणि पॅचेस मारलेत, पण ते पॅचेस आय डोंट थिंक काही कामाचे आहेत. इथे पण खड्डेच आहेत. सो आहे एवढं पण खराब नाही आहे, पण पाऊस पडत असेल तर डेंजरस आहे रोड, कारण की स्लश होते पूर्ण. बायकर्ससाठी थोडंसं आहे, 4 व्हीलरमध्ये एवढं काय वाटत नाही आहे. पण आहेत खड्डे, नाहीच आहेत असं नाही बोलू शकत, आहेत खड्डे. भाई सीएनजी कमी झालाय, सीएनजी घ्यायला थांबलोय. इंदापूरच्या पाठी आहोत आपण, इंदापूरच्या आउटरला आहोत. पाऊस यायला लागलाय. रस्त्याची कंडिशन आहे यार, ठीकठाक आहे, म्हणजे पॅचेस मारलेत, पण हां स्पीड तर तुटते. आणि आपलं मुंबई गोवा हायवे म्हणजे डायव्हर्जन किंग आहे. डायव्हर्जन तर बाबा खूप आहेत. तर मानगावला पोहोचलोय आपण. मानगाववरनं राईड घेतलाय आपल्याला. आपण पुढे गोवा हायवेवर कंटिन्यू नाही करत आहे. ॲक्च्युली मी येणारच नव्हतो या हायवेनी, आतमधनं येणार होतो, पण गाड्या वगैरे कमी होत्या आणि रस्त्याची कंडिशन फिलहाल ठीक आहे. पॅचेस मारलेले आहेत, फुटलेत ते पॅचेस पण ठीक आहे. एक होऊ शकतं बाईकवाल्यांसाठी थोडं प्रॉब्लेम आहे, पण कारमध्ये वगैरे एवढं समजत नाही आहे. सो आता चाय घ्यायला थांबलोय. सगळे झोपले होते ना रे, म्हणून एकसारखं फक्त व्हिडिओ शूट केले, काय बोललो नाही, झोपले होते म्हणून. आता इकडून आपलं गाव ऑलमोस्ट 30 किलोमीटर बस, मग पोहोचू. आता रस्ते चांगलेच आहेत,
आता एक घाट पण भेटेल छोटासा, एक 10-12 किलोमीटरचा. बाकी एव्हरीथिंग इज गुड. आलोय आपण आपल्या गावच्या घरात. बघा घराची कंडिशन सध्या अशी आहे, कारण की पेंटिंग चालू आहे, हॉलची झाली, आता आतमधली वगैरे होईल पेंटिंग. आपण आलोय कारण बाप्पाचं आगमन आहे ना, तर सगळं घर पूर्ण क्लीन करून, पूर्ण साफसफाई करून. तिकडे मी आहे,